असं म्हटलं जातं की हे सगळं करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, येथ व्युत्पत्ती अवघेची विसरीजे, थोर पण पराहा सांडीजे, जय जगा धाकुटा होईजे, तै जवळीक माझी. हे सगळं घडत असतं ते या ओवीप्रमाणे घडत असतं की हे जे विसरून काम करतात ही सगळी मंडळी होती, कुणालाही कशाचीही अपेक्षा नाही आहे, पण हे समोर यावेत, पडद्यामागची सगळी माणसं समोर यावीत. मी 3 दिवस आपल्यासोबत समोर होतो, मी आपल्याला दिसत होतो, पण जे हात गेले 3-4 महिने हे शिबिर यशस्वी करण्यासाठी धडपडत होते, ज्या आया बहिणी मगाशी होत्या त्या राधानगरीच्या होत्या, त्या आपली भांडी धुण्याचं काम करत आहेत, स्वयंपाक करण्याचं काम करत आहेत. श्रमाला प्रतिष्ठा देणं आणि ती जर आपण नाही देऊ शकलो तर आपण कृतज्ञ होऊ, म्हणून हा आत्ताचा आपण सगळा कार्यक्रम आटोपला. आपल्याला बरोबर 2ला संपवायचं आहे आणि त्याच्या अगोदर 2-3 गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. मी तर कायम बोलतच असतो, आपल्याशी बोलत असतो, तिथं आल्यानंतर व्याख्यानामध्ये सुद्धा बोलत असतो. आढावा असा होता की आपल्याला पहिलं व्याख्यान आपलं राधाकृष्ण पिल्लई सरांचं झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी आपल्याशी शेअर केलेल्या होत्या की चाणक्य व्हायचं असेल, उभं राहायचं असेल तर मोठ्या माणसांचा आशीर्वाद असावा. कारण मोठ्या माणसांच्या सोबत आपण जर बघितलं, वक्त्यांची मालिका बघितली तर उगवणारी तरुणाई आणि जी समृद्ध झालेली आहे अशी पिढी असं मिलाप होतं सुरुवातीपासून आपण बघितलं तर. समारोपाचा सिक्वेन्सही आपण तसा केलेला होता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही माणसं मिळतात कुठं तर वर्षभर तुमच्यासारखी सगळेच सुचवत असतात आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपली जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये याचं शॉर्टलिस्टिंग होतं आणि मग ही मंडळी येतात. असं म्हटलं जातं की विचारमंच तो असतो की जो श्रोत्यांना हवा असतो, म्हणजे शिष्य तयार असला की गुरु तिथं तयार असतो, शिष्य तयार असेल तर गुरु तयार असतो. याच्याप्रमाणे हे सगळं घडत जात असतं. वडीलधारी माणसांचा आशीर्वाद असावा. मगाशी जे सांगितलं आपल्याला, खरं तर आपण विवेकानंदांच्या जयंती दिवशी हा सगळा कार्यक्रम करत असतो. स्वामीजींना ज्या वेळेला परदेशी जायचं होतं, म्हणजे ज्या वेळेला परिव्राजक अवस्थेमध्ये स्वामीजी दक्षिण भारतामध्ये पोहोचले आणि त्या कन्याकुमारीच्या टोकावर असताना त्यांना जायचं होतं त्या कातळावर, त्या खडकावर जायचं होतं. 3 वर्षाच्या या यात्रेमध्ये असे तू हिमाचल त्यांनी अनेक अनुभव घेतले होते. कधी राजवाड्यामध्ये होते, कधी गरिबांच्या झोपडीमध्ये होते आणि हा प्रवास अखंड सुरू होता त्यांचा. या 3 वर्षाच्या प्रवासानंतर दक्षिणेला पोहोचल्यानंतर त्यांना काहीतरी करायचं होतं चिंतन आणि म्हणून त्या पलीकडे जायचं होतं त्या कातळावर. तिथल्या नावाड्याला विचारलं, नावाड्यानं सांगितलं की 4 आणे पडतील जायला. तेवढेही पैसे स्वामीजींच्याकडे नव्हते. आपल्या बाहुबळावर विश्वास ठेवून स्वामीजींनी त्या समुद्रामध्ये उडी टाकली. आपण कधी कन्याकुमारीच्या टोकाला उभं राहिला असेल तर 3 समुद्र तिथं आहेत. हिंदी महासागर आहे, अरबी समुद्र आहे आणि बंगालचा उपसागर आहे. तिन्ही बाजूनं लाटा तिथं आदळत असतात आणि या लाटांच्यावर स्वार होऊन स्वामीजी त्या कातळावर पोहोचले आहेत आणि 3 दिवस चिंतन करत आहेत. 3 दिवसामध्ये जो भारत त्यांनी बघितला होता, अज्ञान आणि अंधकारामध्ये पिचलेला, अंधश्रद्धेमध्ये पिचलेला भारत बघितला होता आणि मग त्यांना काहीतरी करावं असं वाटत होतं. 3 दिवस तिथं थांबून वर आल्यानंतर, या काठावर आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये एक वर्तमानपत्र पडलं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला. त्याला 400 शतकं पूर्ण झाली होती आणि म्हणून एक सर्वधर्म परिषद भरणार होती, त्याची छोटीशी बातमी होती आणि ती बातमी स्वामीजींनी वाचली. वाचल्यानंतर स्वामीजींच्या असं लक्षात आलं की ही धर्म परिषद माझ्या एकट्यासाठीच भरते आहे. स्वामीजींचं अजून जाणं नक्की नव्हतं, माहिती नव्हतं आपण जाणार आहे की नाही, पोहोचणार आहे की नाही शिकागोला. त्यावेळेला एक आतून आलेली जी भाषा होती, आतून आलेला जो आवाज होता तो त्यांना सांगत होता की ही धर्म परिषद तुझ्यासाठी भरते आहे. पुन्हा आळासिंगा पेरिमल नावाचा त्यांचा चेन्नईचा म्हणजे मद्रासचा त्यांचा शिष्य आहे आणि त्यांनी तयारी सुरू केली. पैशाची जुळवाजुळव झाली, सगळ्या गोष्टी तयार झाल्या, पण जायचा निर्णय होत नव्हता. म्हणून स्वामीजीने विचार केला की कुणाला विचारावं, अनुभव कुणाला विचारावं, जावं की नको कुणाला विचारावं. आणि मग ठाकूर गेल्यानंतर, रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर शारदा माता राहत होत्या आश्रमामध्ये आणि स्वामीजी त्यांना विचारायला गेले. शारदा माता त्यावेळेला किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये भाजी चिरत होत्या
आणि स्वामीजी पोहोचले तिथं आणि ते असं म्हणतायत शारदा मातांना, मा अमेरिकेमध्ये एक परिषद भरते आहे आणि मी जाऊ का? शारदा माता क्षणभर बोलल्या नाहीत. हातातली सुरी त्यांनी खाली टाकली, जी चिरत होते ते, आणि स्वामीजींना ते असं म्हणतायत की ती सुरी माझ्या हातामध्ये दे. ती सुरी दिल्यानंतर हातामध्ये स्वामीजीने ती परत घेतली, आईंच्या हातामध्ये दिली आणि दिल्यानंतर मग आता त्या म्हणतायत शारदा माता की तू आता जायला हरकत नाही. स्वामीजी बुचकळ्यात पडले की असं का करतायत मा माझ्याशी, की मी विचारतो आहे, उत्तर देत नाही, सुरी काय खाली पडते आहे, ती शांतता आहे, आणि परत सुरी हातात दिल्यानंतर ते म्हणतायत की तू आता जायला हरकत नाही. स्वामीजी विचारतायत, आई तू असं का केलं? आणि त्यावेळेला शारदा मा असं उत्तर देत आहेत की बाळा मी सुरी खाली टाकली. खाली टाकल्यानंतर ते सुरीची मूठ होती ना, तू ती माझ्या बाजूला केली, आणि सुरीची धार होती ना ती तुझ्या हातात होती. जो धार आपल्या हातामध्ये धारण करू शकतो आणि दुसऱ्याला सुरक्षित ठेवू शकतो, तो जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो, आणि म्हणून तू जाऊ शकतो. शारदा माता काहीही शिकलेल्या नव्हत्या. आपल्याला पिल्लई सरांनी तेच सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये की जी तरुणाई जी गोंधळलेली आहे, अच्युत गोडबोले सरांचा एक 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आजच्या जगभरातल्या तरुणांच्या विषयीचं भाष्य आहे. आणि त्या भाष्यामध्ये ते असं म्हणतायत की आजची तरुणाई गोंधळलेली आहे, आणि गोंधळलेली तरुणाई असं म्हणते आहे की लग्न करताना सुद्धा आपल्या वरिष्ठांना, आपल्या ज्येष्ठांना ती असं म्हणते आहे, किंवा लग्न करताना सुद्धा तुम्ही नाही, इथं आलेल्या नाही मुली, त्या मुलींच्या विषयी ते बोलत आहेत अच्युत गोडबोले, की लग्न करताना ते विचारतायत की घरात डस्टबिन किती आहेत. डस्टबिन म्हणजे वयोवृद्ध माणसं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठांचा विचार घ्यायला सांगितलं. दुसरी जाताना सांगतो की आम्हाला आत्ता, मी ज्या वेळेला विचार करतो की मी आत्ता बाप आहे, तुमच्या वयाची माझी मुलं आहेत, आणि जी एक खंत असते बाप झाल्यानंतर किंवा तुमच्या वयाची लेकरं झाल्यानंतर ज्या वेदना असतात ते मी आजूबाजूला बघतो आहे, आणि त्याच्यातून जो द्यायचा आहे सार, मगाशी जसं सांगितलं की विजय बारसे सरांनी की पुढच्या पिढीला काहीतरी द्यायचं आहे. मग हे काय असतं नेमकं, मोठ्या पिढीकडे काय नेमकं असतं? पूर्वीची लग्न 3 दिवसाची व्हायची, आणि ती 3 दिवसाच्या लग्नामध्ये, आता लग्न एकाच दिवसामध्ये होतात, म्हणजे सकाळी हळदी, दुपारी लग्न, संध्याकाळी वरात, आणि 8 वाजता नवरा नवरी घरात, असा प्रकार आहे. पैसे जास्त असले तर 3-3 दिवस होताच होतात. संगीताचे कार्यक्रम होतात, तो कोरिओग्राफर येतो, शिकवतो, बन्नो ते सुरू असतं, सगळीकडे काम सुरू असतं. म्हणजे 3-3 दिवसाचा हा कार्यक्रम सुद्धा सुरू असतो. पण त्यावेळेला जी लग्न होत होती ती 3-3 दिवसाची व्हायची. जात असताना वराड, समजा घारेवाडीचं वराड कोळेवाडीला जायचं असेल तर बैलगाड्या असायच्या, आणि बैलगाड्यामधूनही वराड जायचं. मागं रुकवत नावाचा एक प्रकार असायचा. हे शब्द मराठीच आहेत, फक्त कधी तुम्हाला तपासता आले, रुकवत, हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत. बाशिंग, म्हणजे आता पूर्वीचं बाशिंग नाही बांधलं जात, आता फक्त 2 ह्या मोत्याच्या बांधल्या जातात. जसे आत्ताच्या तुम्ही लग्न करत असताना, आता जसं मी व्यंग आपलं काढलं की आत्ताची लग्न होत असताना त्या सिरियलप्रमाणे लग्न होत असतं, आणि ते नाही आवडत ज्येष्ठांना. तसं पूर्वीच्याही ज्येष्ठांना ते आवडायचं नाही, कारण पूर्वीच्या लग्नामध्ये जे मनोरंजनाचा भाग असायचा ह्या तरुण पोरांचा, तो लाडू किती खायचे, वीर काढायचे, असे त्या 3-3 दिवसाच्या प्रकारामध्ये असायचे. आणि त्यावेळेला पण म्हातारी लोक ओरडायचे. आता जसं ओरडतात ते हार घालताना किंवा असेल, किंवा ते पिचकारीतनं काहीतरी बाहेर फेस पडतो ना, किंवा ते बूट पळवलं जातो, या सगळ्या गोष्टीला नाही आवडत म्हाताऱ्या कोताऱ्यांना. पण आता बोलणार कोण तुमच्या समोर, म्हणून कोणी बोलत नाही. पण घारेवाडीचं एकदा वराड होतं की जे जाणार होतं कोळेवाडीला, त्याच्यातल्या एका सगळ्यांनी तरण्या पोरांनी ठरवलं की म्हातारी अजिबात उपयोगाची नाही आहेत, ही नेले की मजा करू देत नाहीत, एक पण म्हातारा बरोबर घेऊन जायचं नाही म्हणून ठरवतात. पण जो वराड नेणार असतो त्याच्या लक्षात, कारण पूर्वीची लग्न असायची त्यात रुसारुसी फुगाफुगी असायची. वर माय वर बाप, लग्नात जिचं तोंड वर असतं ती वर माय, लग्नात जिचं तोंड वर असतं तो वर बाप, आणि छोट्या छोट्या कारणानं त्यावेळेला रुसारुसी फुगाफुगी व्हायची. घारेवाडीच्या तरुणाच्या लक्षात आलं की नुसती तरणी पोरं आपण घेऊन गेलो वराडातनं, आणि कोळेवाडीवाल्यानं जर काय रुसली फुगली तर लगीन तुटायची शक्यता आहे, वर चढणारा वेल तुटण्याची शक्यता आहे, त्यापेक्षा एक वयस्कर माणूस घेऊन जाव्या. जो दृष्ट नेता होता त्यानं ठरवलं की एक वयस्कर माणूस न्यायचा.
तर पोरं एकत्र जमली होती, पण जी रुकवत केलं होतं त्या रुकवतातल्या एका पेटीमध्ये एक वयस्कर आजोबा त्याच्यामध्ये त्यांनी बसवलं होतं. गाड्या निघाल्या घारेवाडीवरनं, रिकी ठिकी रिकवताच्या पाठीमागच्या गाडीमध्ये आजोबा, त्याला होल पाडलेलं. कोळेवाडीच्या हद्दीत गाड्या गेल्या. पूर्वी आताही भेटीचा कार्यक्रम असतो, सरहद्दीवर गावातली मंडळी येतात आणि मग वराडी मंडळीतली काही मंडळी येतात, हातामध्ये साखर असते, ती एकमेकाला भरवतात. आता आपण भरवणार आहोत थोड्या वेळानं, भरवतात, मिठी मारतात आणि पाहुणं या म्हणून स्वागत करतात. घारेवाडीची मंडळी कोळेवाडीच्या सरहद्दीवर गेली, कोळेवाडीकर आले. कोळेवाडीकर घारेवाडीच्या म्हटले, अरे सगळी पोरच दिसतेत. कोळेवाडीकर असं म्हटले की विहीर भरून जर कानूला आणलं तरच ही लगीन होईल, नाही तर होणार नाही. पहिलीच अट सुरू झाली. सगळी पोरं बावचाडी, आता हिर भरून कानूला आणायचं कुठं? इकडं तिकडं बघायला लागली. जो दृष्टा नेता होता, ज्याच्या लक्षात होतं की म्हाताऱ्याला घेऊन गेलं, ते चालत 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 रुकवताची गाडी की जिथे ज्या पेटीत म्हातारा बसला होता तिथंपर्यंत पोहोचला आणि त्याला असं म्हणतो, दादा लगीन काय व्हायचं दिसत नाही. कोळेवाडीकर लयच इरसाल झालेत. ते म्हणतात, हिर्स भरून कानूल आणल्याशिवाय लगीन होणार नाही, आता कसं करायचं? आतल्या आजोबानं त्या लेकराला असं सांगितलं की बाळा, कोळेवाडीकरांनी असं सांग, मंडपात हिर आणून ठेवा, कानूल घेऊन येतो. मंडपात हिर आणून ठेवा, कानूल घेऊन येतो. हे फक्त वयस्कर अनुभवी माणूस सांगू शकतो आणि ती गरज असते माणसाला, असं आपल्याला पहिल्या व्याख्यानामध्ये सांगितलं. सैनिक हो, तुमच्यासाठी या तपश्चर्येसाठी मला त्यांच्या तपश्चर्येच्या भागामध्ये सगळ्यात जो विशेष भाग आवडला होता, 6 महिन्याची आंघोळ नव्हती. इथंही 2-3 दिवस परिस्थिती तशीच होती. ज्यांनी त्यांच्या उपदेशाचा लाभ घेतला ते सुरक्षित आहेत, कारण इतकी थंडी होती. आणि तुम्हाला सपोर्ट होता की निंबोरकर सरांनी असं सांगितलं की आंघोळ 6-6 महिने नाही केली तरी चालतं, म्हणजे तपश्चर्याचा अनुकूल गोष्टीचा त्याग. पण त्यांनी दुसरा जो प्रसंग सांगितला होता की त्या 2 डोंगराच्या मध्ये विष्ठासुद्धा टाकता येत नव्हती, मूत्राचं सुद्धा विसर्जन करता येत नव्हतं. आम्ही त्या ह्याच्यामध्ये करून टाकलं. इथं काही वर्षापूर्वी एक तरुण आला होता आणि कमोडशिवाय त्याला होत नव्हतं. बऱ्याच जणांना होत नाही, ती गोष्ट होत नाही. म्हणजे माझ्याबरोबर माझा एक मित्र होता कॉलेजला, हॉस्टेलला, त्याला तंबाखू खाल्ल्याशिवाय व्हायचंच नाही. मग एक ठिकच बसत नाही म्हणायचं. मी म्हटलं असं काय झालं, तंबाखू खायला केव्हा सुरुवात केली? तो म्हटला की 2 वर्षापूर्वी. मग त्याच्या अगोदरची काय परिस्थिती तुझी? तो या इथं आला होता एक दादा आणि कमोडची त्याला सवय होती आणि झालंच नाही 2 दिवस. तो आला, म्हटलं काका मला सोडा. म्हटलं का नाही? म्हटलं होईना, पोट फुगलंय, मला गेलं पाहिजे. मी म्हटलं तुझ्या बालाईच्या. वडिलांना फोन केला. वडील म्हटलं इंद्रजीत त्याला सोडायचं नाही, पोट फाटलं तरी चालेल पण ती गिराईक तिथंच राहिलं पाहिजे. तो 1 तासात परत येऊन त्यानं मला सांगितलं झालं. तपश्चर्येचा अर्थ की आम्ही अवस्थेला महत्व द्यायचं असतं, व्यवस्थेला महत्व द्यायचं नसतं. तुमचा माझा देश असा आहे की आम्ही व्यवस्थेकडे लक्ष दिलं तर आम्ही नवा भारत उभा नाही करू शकणार. इतकं दारिद्र्य, इतकं पिचणं आहे. म्हणजे आमचा देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या गोष्टी आम्ही बघितल्या की ज्या आमच्या परिणामी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर शिव्या द्यायला येतात, आजूबाजूच्या परिस्थितीवर प्रॉब्लेमवर देता येतात. हे आपलं जे संघटन आहे, या सभागृहामधली गेली 23 वर्षाची व्याख्यान आपण काढली किंवा जी सन्माननीय व्यक्ती आपण बोलवलेल्या आहेत त्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये शिव्या देण्यासाठी कुणालाही बोलवलेलं नाही. जे घडवत आहेत जे पूर्ण सकारात्मक आहे. कारण त्या सगळ्यांना, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंधाराला शिवी देऊन अंधार कधी मिटत नसतो. अंधारामध्ये एक आपल्या परीनं पणती लावायची असते, असेच वक्ते आपण इथं बोलवत असतो. लक्षात येईल की त्या दिवशी, परवा दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला दिशा पिंकी शेख बोलत होते, आपण सगळे मौनामध्ये गेलो होतो. मी सकाळी माझ्या मित्रांशी चर्चा करत होतो की 4थ्या वर्षापासून जिचं शोषण झालं आहे, जिच्या वाट्याला कायम मार आला आहे, जिचं तिच्या आयुष्यामध्ये 4 वेळेला शोषण झालं आहे, पावला पावलाला जिच्या वाट्याला अपमान आहे, असं एक दुर्दैवी आयुष्य जिच्या वाट्याला आलं, ती सलग 2 तास सुसूत्रपणे, सुसंगत, तुमच्या माझ्या हृदयापर्यंत पोहोचेल इतपत
शब्द ना शब्द कोणताही अतिरेकी न करता पोहोचू शकत होती, ती तिची ताकद कोणती होती. कारण तुमचं माझं जगणं असतं की छोटंसं संकट आलं की आम्ही कोसळून जातो. म्हणजे ज्या दिवशी आम्हाला एक जरी चटका बसला तरी त्या दिवशीचं आमचं बोलणं सुसंगत कधी नसतं. एक अपमान झाला तरी दिवसभर आम्ही इतरांच्यावर तुटून पडत असतो. दिशा दिदीला रोज अपमान, रोज या गोष्टी सहन करायला लागून सुद्धा तिच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आणि सुसंगतही होती, म्हणजे दुःख सुद्धा हसून सांगता येतं. आणि तिच्यावर म्हणजे त्या तृतीयपंथीयांच्यावर ज्या गोष्टी होत्या की ज्या आपल्याला माहीत नव्हत्या त्या तिनं माहीत करून आपल्याला दिल्या. वीणाताईंचं म्हणणं होतं की पुस्तकं आपल्याला खूप शिकवतात. इथं आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्यासाठी म्हणजे जे पुस्तक होतं, जसं की एक होता कारवर, ते मेरीचं पोर आहे, त्याला बोलता येत नव्हतं. म्हणजे एक होता कारवरमधला जो कारवर आहे त्याला लहानपणी बोलता येत नव्हतं, बोबडं बोलायचा, पण झाडांच्यावर विलक्षण प्रेम करायचं. ते चरित्र वाचत असतानाही लक्षात येतं की कितीही दुबळे तुम्ही असला, तुम्हाला तुमची आवड एकदा समजली आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायला सुरुवात केली तर तुम्ही झेप घेऊ शकता. कितीतरी अशी चरित्र आहेत. मला वाचनातलं सगळ्यात म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणांच्याकडे सृजनशीलता असली पाहिजे. पाऊल वाटेवरून चालण्याचं, दुसऱ्याच्या पावलावर चालण्याची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये असू नये. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुंदर पुस्तक वाचलं की जे तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी किंवा मीही स्वतः विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये जी सुरुवात करणार आहे ती प्रत्येक क्षणाला माझ्याकडून व्हायला पाहिजे असं म्हणतं. आयन रँडची एक कादंबरी आहे, त्या कादंबरीमध्ये फाउंटन हेड नावाची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये तरुणांच्या मध्ये सृजनशीलता असली पाहिजे, कॉपी पेस्ट नसली पाहिजे. म्हणजे वीणाताईंचं म्हणणं होतं की आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट कॉपी पेस्ट असता कामा नये. मग सृजनशीलता या शब्दाचा अर्थ या फाउंटन हेड नावाच्या पुस्तकामध्ये आयन रँडची कादंबरी आहे. याचा हिरो आहे तो हॉवर्ड रॉक आहे आणि याचा विलन आहे तो एडवर्ड टूही नावाचा. हे दोघंही आर्किटेक्ट आहेत. आणि आर्किटेक्ट झाल्यानंतर एडवर्ड टूही आहे तो आत्ताच्या जमान्यातला. तो कामं कॉन्ट्रॅक्टनं, कमिशननं मिळवतो आहे आणि खूप कॉपी पेस्टनं तो इमारती तयार करतो आहे आणि तो खूप श्रीमंत होतो आहे. आणि जो हॉवर्ड रॉक आहे त्याचं कलेवर प्रेम आहे, त्याच्या स्वतःच्या आर्किटेक्टच्या, स्वतःच्या डिझाईनवर प्रेम आहे आणि त्याला आवडलं तरच तो इमारती बांधतो. हॉवर्ड रॉक वर्षातून 1-2 इमारती बांधायचा, पण त्याचा गवगव अख्ख्या अमेरिकेमध्ये व्हायचा. पण इकडे एडवर्ड टूही इतका श्रीमंत होता, तिथल्या मंत्रालयाशी, तिथल्या सगळ्या श्रीमंताशी, सगळ्यांशी त्याचे लागेबांधे होते आणि तो जसं आत्ता काम पदरात पाडून घ्यायची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने तो पाडून घेत होता. पण याला रुतायचं की हा एकच इमारत बांधतो आहे, याचा गवगवा होत आहे आणि माझा का नाही होत. म्हणून हा विलन एक दिवशी ठरवतो की याचा अपमान करायचा आणि अपमान सगळ्या आर्किटेक्टच्या समोर करायचा. म्हणून अमेरिकेतल्या सगळ्या आर्किटेक्टना तो एकत्र बोलवतो आणि आपल्या गच्चीवर पार्टी ठेवतो आणि त्या पार्टीला हे हॉवर्ड रॉकला तो बोलवतो. खरं तर हॉवर्ड रॉक हा रोज त्याच्या मस्तीमध्ये, तो पार्टीला जाताना इतरांच्या सारखा सूट बूट कोट घालून नाही गेला. त्याचं स्वतःवर प्रेम होतं. म्हणजे जे कर्तबगार माणसं असतात ना, त्यांचं या सगळ्या गोष्टीकडे कधी लक्ष नसतं. मी पुढं गेल्यानंतर जरा पाठीमागे येतो की आईन्स्टाईन त्याच्या विद्यापीठाच्या समोर उभा होता एक दिवशी. आईन्स्टाईन खरं तर कधी केसावरून हातही नाही फिरवायचा, पायात मोजे कुठले घातलेत याचंही भान नसायचं त्याला. कधी तांबडा आणि पांढरा असे 2-2 वेगवेगळे मोजे असायचे, पण आपल्या मस्तीमध्ये असायचं. तो विचार करायचा कल्याणासाठी. आणि ते फिजिक्सचं पुस्तक घेऊन ते युनिव्हर्सिटीच्या बाहेर एकदा आईन्स्टाईन उभा होता आणि भौतिकशास्त्रामध्ये PhD केलेला एक विद्यार्थी समोर होता. बसस्टॉपवर उभा असताना त्या PhD केलेल्या त्या विद्यार्थ्याच्या असं लक्षात आलं की या माणसाच्या हातामध्ये पुस्तक आहे आणि फिजिक्सचं आहे आणि दिसायला तर गबाळ आहे. मग तो जवळ आला आणि तो म्हटला की कोण आहात आपण. ते आईन्स्टाईनला तो विचारतोय हू यू आर. आईन्स्टाईन खूप नम्रतेनं असं म्हणतो की आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे. आईन्स्टाईनला वाटलं की ह्याला विचारावं, सूट बूट कोट घातलेला आहे, कंठलंगोट म्हणजे टाय पण घातलेला आहे आणि असा तो विद्यार्थी समोर उभा आहे की ज्याच्या हातामध्ये पण फिजिक्सचं पुस्तक आहे. मग आईन्स्टाईन त्याला विचारतायत की हू यू आर. तर तो PhD झालेला म्हणतो की आय एम डॉक्टर ऑफ फिजिक्स. मी PhD झालेला आहे.
आईन्स्टाईन सांगतो की आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. ज्याच्या E=mc² वर अख्खं फिजिक्स उभं आहे तो सांगतो की आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. आणि कुठलं तरी एका कोपऱ्यातलं सूत्र घेऊन जो PhD करतो तो म्हणतो आय एम डॉक्टर ऑफ फिजिक्स. ही वेगळी माणसं असतात. हॉवर्ड रॉक ही तसाच आहे. कर्तबगार माणसाला या कुठल्या गोष्टीचं भान नसतं. तो तसाच जीन पॅन्ट T-शर्ट घालून त्या पार्टीला आला. आपली आपली बियर तो कोपऱ्यामध्ये घेऊन थांबून पितो आहे. हा अस्वस्थ झालाय की याला अपमानित करायचं आहे म्हणून तो व्हिलन त्याला शोधतो आहे आणि शोधत शोधत त्याला कोपऱ्यामध्ये येतो आहे आणि त्याला प्रश्न विचारतोय, तू लय शाना समजतो का? आता अपमान सुरव करतोय तो आपल्या हिरोचा अपमान. तू स्वतःला शाना समजतो का? बघितलं तरी एखादी कुठली तरी इमारत बांधतो आहे आणि तुझा एवढा गवगवा होत आहे. असं काय? असं तुझ्या डिझाईनमध्ये असं काय विषय आहे? काय विशेष आहे की लोकांनी तुझा गवगवा करावा? तुझी परंपरा सांग. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये काही परंपरा आहे. ग्रीक परंपरा आहे, कॉन्स्टँटिनोपलची परंपरा आहे, बायझंटाईन अशा परंपरा आहेत. जे आर्किटेक्टचे विद्यार्थी असतील त्या म्हणजे ते आर्कमध्ये असणारं आणखीन ज्या ज्या असतील त्याच्यामध्ये परंपरा आहे. तेव्हा तुझी परंपरा कुठली आहे सांग. लय शाना समजतो ना स्वतःला. तो खूप छान उत्तर दिलं. ते बोलत नाही, शांत उत्तर देतं. तो म्हणतो की मी कुठल्या परंपरेचा पाईक नाही आहे. मी जिथं उभं राहतो तिथून परंपरा सुरू होते. आपल्याला सगळ्यांच्याकडून अपेक्षा तीच आहे की तुम्ही जिथं उभा राहाल तिथून तुमच्या परंपरेला सुरुवात करा असं म्हटलं जातं. कदाचित कालिया पिक्चरमध्ये तिथूनच डायलॉग घेतला असावा, मैं जहां खडा रहता हूं वहीं से लाईन सुरू होती है. तुमची ही लाईन तिथूनच सुरू व्हावी अशी प्रार्थना. खरं तर त्यानंतर श्रद्धा दिदी आहे, अजून पण इथं आहे. मी माझ्या गावामध्ये बघतो आहे की MSc PhD झालेली मुलं आहेत. आता तुम्ही कोल्हापूर आणि औरंगाबादच्या त्या भरतीमध्ये पोलीस भरतीमधल्या पोरांच्या डिग्र्या बघितल्या असतील. औरंगाबादच्या पोलीस भरतीमध्ये 360 विद्यार्थी असे आहेत की जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, PhD झालेले आहेत. ते त्या पोलीस भरतीमध्ये आहेत. म्हणजे ती मानसिकता सोडली. श्रद्धा दिदीला यासाठी इथं आणलं होतं किंवा यासाठी ती इथं होती की तरुणांचे म्हणजे जर मनात आणलं तर आपण मालक होऊ शकतो आणि तिनं ते सिद्ध करून दाखवलं. म्हणजे मला इथं पुन्हा बायसनेस नाही करायचा, पण तिच्या वाट्याला जे आयुष्य आलं, कारण मोठं होणं हे किती जबाबदारीचं असतं. कारण तिच्या बोलण्यामधली सुद्धा जबाबदारी आपण बघितली तर मी मोठी होती, मला पर्यायच नव्हतं. प्रत्येक वाक्याला ते असं म्हणते की मला पर्यायच नव्हता. मग आम्ही आजूबाजूला आम्हाला पर्याय आहेत म्हणून आम्ही असं वागतो का? आमच्या आजूबाजूला ह्या गोष्टी किंवा आमच्या बापजाद्याने आमच्यासाठी व्यवस्था निर्माण केली आहे म्हणून आम्ही असं वागतो. म्हणजे बापाने आमच्यासाठी पर्याय ठेवू नये मगच आम्ही आमचं मार्गाने ध्येय शोधायचं का? ते तिनं आपल्या ताकदीनं म्हणजे कोण कुणाचं गाईड होऊ शकतं माणसाच्या आयुष्यामध्ये एवढी ती असून सुद्धा माझ्यासारख्याला सुद्धा मार्गदर्शन करते. जसं की असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वरीची निर्मिती हे मुक्ताईच्या अभंगामध्ये. ज्ञानेश्वरी भविष्यामध्ये लिहिली दिली, तिची निर्मिती ही मुक्ताईच्या उपदेशामध्ये. माऊलींच्या त्या भांड्यामध्ये कुणी घास देत नाही आणि म्हणून माऊली चिडून येत आहेत आणि त्या झोपडीमध्ये बंद करून घेत आहेत स्वतःला. आणि ही बहीण 5 वर्षाची 7 वर्षाची माऊली त्या झोपडीमध्ये आहे. 5 वर्षाची बहीण त्या झोपडीच्या भोवती पिंगा घालते आहे आणि आपल्या दादाला जाग करते आहे. ताटीचे जे 11 अभंग आहेत त्या 11 अभंगामध्ये ती मुक्ताई आपल्या भावाला असं सांगते की दादा आपण चिडायचं नसतं रे. संत शब्द हा पहिल्यांदा जर संत साहित्यामध्ये कुठं वापरला गेला असेल तर तो मुक्ताईच्या अभंगामध्ये. मुक्ताई असं म्हणते, दादा जगी व्हावे वन्नी संती व्हावे पाणी. दादा जग हे पेटलेलंच असणार आहे. ईर्षेनं, द्वेषानं, मत्सरानं कायम पेटलेले असणार. पण तू आणि मी संत म्हणून जन्माला आलो आहे तर संतानं कधीच क्रोधी व्हायचं नसतं. ज्यावेळेला जग पेटलेलं असतं त्यावेळेला संतांनी त्याच्यावर पाणी ओतायचं असतं. 5 वर्षाची मुक्ताई माऊलींना सांगते, त्यावेळेला 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी प्रकट होते. मला तर वाटतं की श्रद्धाचं जे काम होतं आम्हाला सगळ्यांना जागं करण्याचं, पर्याय आम्हाला असताना सुद्धा, आमच्या आयुष्यामध्ये असताना सुद्धा जबाबदारीनं आपल्या वाट्याला आयुष्य कसं समृद्ध करावं हे तिच्या व्याख्यानामध्ये होतं.
आम्हाला तेजातून तेजाकडे म्हणून म्हणजे विवेकानंदांचं विषय असं म्हटलं जातं. मी स्वामीजींच्या आयुष्याकडे बघतो त्यावेळेला काय विलक्षण असावं. म्हणजे त्या पिंडातून असं म्हटलं जातं की प्रत्येकाचा एक ऑरा असतो आणि तो प्रत्येकाला जाणवतो. ऑरा याचा अर्थ की त्याच्याबरोबर त्याचं असलेलं जे वैभव आहे ते कोणतं असतं. मी स्वामीजींचा तो 11 सप्टेंबरचा ऑरा मी तपासतो आहे. बऱ्याच वेळेला वाचताना 11 सप्टेंबरला ती धर्म परिषद आहे, त्याच्या अगोदर स्वामीजींचं तिथंपर्यंत पोहोचणं हा प्रकार मोठा विलक्षण आहे. पण तो त्या दिवशीचं भाषण आहे आणि खरं तर 4 नंबरला स्वामीजींचं नाव आहे. नाव पुकारलं की स्वामीजी म्हणायचे की नाही तुम्ही जावा तुम्ही जावा तुम्ही जावा असं म्हणायचे. 19वा नंबर आला आणि आता मात्र त्या संयोजकांनी सांगितलं की आता तुमच्याशिवाय नाही कोणी उठणार, आता कोणी मध्ये नाही आहे. आणि मग ते असं, कारण गंमत अशी होत होती की स्वामीजी तिथलं चित्र बघत होते सर्व धर्म परिषदेमध्ये. ही धर्म परिषद यासाठी बोलवण्यात आली होती, मी मगाशी सांगितलं की कोलंबसनं तिचा शोध लावला. आणि मग कोलंबसच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी घटना आहे की कोलंबस ज्यावेळेला अमेरिकेचा शोध लावून परत गेला, त्याच्या अगोदर कोलंबसनं अख्ख्या त्याच्या वेळची जी मित्र होते, सगळे मित्र होते, ते सगळ्या मित्रांना सांगितलं होतं की तरुणांना की मी निघालोय भारताचा शोध घ्यायला निघालोय. खरं लागला तो अमेरिकेला, शोध घेऊन परत गेला. चला आपण भारताकडे जाऊया, ती समृद्ध भूमी आहे. त्यावेळेला तिथे त्याचे जे जोडीदार मित्र होते की नाही, अरे जवानी है, जवानी आईश करने के लिए होती है, आणि ते नाही आले. मग तो 250 खलाशी घेऊन येतो, अमेरिकेचा शोध लावतो आणि परत जातो. परत गेल्यानंतर त्याचा सत्कार होतोय कोलंबसचा. आणि तो सत्कार होत असताना कोलंबसच्या लक्षात आलं होतं की ज्यांनी आपल्याला त्यावेळेला विरोध केला होता अशी कुचकी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत आणि ती त्यावेळेला सत्काराच्या वेळेला कुजबुजणार आहेत. म्हणजे मगाशी जसं म्हटलं ना की झुंडसारखा चित्रपट ज्या माणसांच्या आयुष्यावर होतो, त्या चित्रपटामध्ये सांकेतिक एक गाणं घातलं तरी लोक कुजबूज करतात. ही कुजबूज कमिटी आहे ना, ही जगभरामध्ये एक विशिष्ट पद्धतीनं काम करत असते. ती आपल्या देशामध्ये सुद्धा एक कुजबूज कमिटी आहे. ती नासवत असते सगळ्यांना आणि ती नासवण्याचं काम करत असते. पण आमची जी सगळ्यांची कुजबूज असेल ना, आपल्या सगळ्यांची कुजबूज असेल ना, ती विधायक असेल, सकारात्मक असेल, गुणांची असेल, सद्गुणांची असेल, इतरांना प्रेरणा देण्याची असेल. त्या कोलंबसला माहीत होतं की ही कुजबूज कमिटी आपल्याला नावं ठेवणार आहे. सत्काराला सुरुवात झाली त्यावेळेला त्या कोलंबसनं आपल्या खिशातून एक अंड नेलं होतं आणि अंड नेल्यानंतर खरं तर सत्कार होता शोध लावला म्हणून. ती जी कुजबूज होती, कुजबुजीतली वाक्य अशी होती की आम्ही गेलो असतो तर आम्ही पण शोध लावला असता, आम्ही गेलो असतो तर आम्ही पण शोध लावला असता. पण 250 खलाशांना घेऊन निघालेला, त्याच्यासोबत 15-16 खलाशी राहिले, मध्ये सगळे संपले. एवढा वर आकाश, खाली पाणी आणि वादळांचं अनेक संकट घेऊन तो त्यानं त्या देशाचा शोध लावला होता. आणि मग कुजबूज कमिटी म्हटली की आम्ही पण गेलो असतो तर त्याचा शोध लागला असतो. मग तो सत्काराला उत्तर देत असताना तो आपल्या खिशातला अंड काढतो असा वर आणि तो असं म्हणतो की मी उत्तर देतो आहे, पण माझी सगळ्यांना विनंती आहे, स्पेशली कुजबूज कमिटीला माझी विनंती आहे की हे जे अंड आहे ते अंड याच्यावर उभं करून दाखवा. असं म्हणतो, या टेबलवर उभं करून दाखवा. खालनं सगळी म्हणली ह्याच्या बापानं उभं केलं होतं का, अंड कधी उभं राहील का म्हणे. कुजबूज कमिटीला 5 मिनिटाचा वेळ दिला, कुणीच नाही आलं. मग कोलंबसनं ते अंड आपल्या अशा हातामध्ये धरलं, त्याला खाली टिचकी मारली, पृष्ठभाग सपाट केला आणि ते त्या टेबलवर उभं करून दाखवलं. कुजबूज कमिटीचा खालून उद्गार आले, हे तर आम्ही पण केलं असतं. मग कोलंबस असं म्हणतो की दिला होता ना तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ, का नाही केला. आयुष्य कुजबूज कमिटी आपल्याला ही वेळ देण्याचा प्रयत्न करत असते. आम्ही कोणत्या कमिटीत आहोत, कुजबूज कमिटीमध्ये आहोत का कोलंबसच्या कमिटीमध्ये आहोत, याची कर्तबगारी आपल्याला ठरवावी लागत असते. त्या 19व्या वेळेला, कारण स्वामीजी तिथं असं बघत होते की वक्ता येतो आहे, भाषण वाचतोय. त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं खूप सुंदर वर्णन आहे या प्रसंगाचं. वक्ता येतो आहे, पोडियमवर कागद ठेवतो आहे, वक्त्याच्या पोडियमच्या पुढच्या दिव्याचा प्रकाश कागदावर, कागदाचा प्रकाश वक्त्यावर, वक्त्याचा प्रकाश कुठंही नाही, अशा प्रकारची अवस्था पहिल्या सगळ्या वक्त्यांची होती. स्वामीजींच्या लक्षात आलं की आपण कुठलीही टिपणं काढलेली नाहीत आणि ज्यावेळेला पर्यायच नसतो त्यावेळेला स्वामीजी उभे राहत आहेत. आणि उभं राहिल्यानंतर ज्याला मी ऑरा म्हणतो, एखादं व्यक्तिमत्व, जसं की माझे कर्मवीर अण्णा जिकडं जायचे ना, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी होती, प्रचंड प्रभाव होता.
म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, रशियाचा राष्ट्राध्यक्ष क्रुश्चेव आला होता पुण्यामध्ये आणि अण्णांना बोलवलं होतं. अण्णा आत आल्या आल्या ते बघतच राहिलं होतं. काही माणसांची पर्सनॅलिटी तशी असते. तसं स्वामीजी उभे राहिल्या राहिल्या अवघा, कारण 2 सभागृह होती, एक समोरचं आणि एक पलीकडच्या बाजूला सभागृह, आणि एकच क्षणभर एक वाक्य सुद्धा, आज 125 वर्षानंतर त्या वाक्याचा इतिहास, त्या एका वाक्यावर जग जिंकता येतं. ते एकाच कारणामुळे होते की ऑरा, मी म्हणतो की हा ऑरा कसा येतो, ज्यावेळेला बंधू आणि भगिनी हा शब्द येतो त्यावेळेला येतो, कारण त्याच्या अगोदरचे सगळे होते ते माय डिअर जंटलमन्स असं म्हणत. म्हणजे जंटलमन या शब्दामध्ये काही अंतर आहे, पण हा माणूस येतो आहे पूर्वेकडून आणि अवघ्याना गवसणी घालतो आहे. आम्ही पश्चिमेकडचे सगळे शहाणे आहेत असं समजत असलेल्या त्या लोकांनाही तो माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हणतो आहे. तो जो आरा आहे त्यांचा, ती त्यांची कारगी. तेजाकडे या शब्दाचा अर्थच मुळाकडे आहे. मी प्रकाशमान आहे तर आणखीन प्रकाशमान. मी काल वाक्य वापरतो की मोटके गुरुमुखे उदयच दिशे. तेजाकडे या शब्दाचा अर्थ असा आहे की कालच्यापेक्षा आज मी आणखीन बेटर आहे. डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. हा जो तेजाकडचा प्रकाश आहे तो या अशा महापुरुषांच्याकडे बघून करायचा असतो असं म्हटलं. आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये अडचण कोणती आहे, फक्त जाता जाता एक 15 मिनिटात 10 मिनिटांमध्ये मी आपल्याला सांगतो की आपल्या हातातला जो मोबाईल आहे, त्या मोबाईलची जी कारकीर्द आहे, एक नवीन पुस्तक आलं, त्या पुस्तकातून काही गोष्टी मी आणलेल्या आहेत. माध्यमांचा गोंधळ नावाचं पुस्तक आहे, निलांबरी जोशींनी लिहिलेलं आहे. चुकून कुणाला वाचायची सवय असेल तर त्या पुस्तकानं मोबाईलनं जगभरामध्ये ज्या निगेटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत, पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यातल्या मी निगेटिव्ह गोष्टी आहेत ते वाचून दाखवतो की मग ठरवायचं आपल्याला की हे सोडायचं कसं. पबजी नावाचा गेम आपल्या सगळ्याला माहिती आहे, यांनी काय काय थैमान मांडलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे पबजीचे लवर्स असतील त्यांच्यासाठी आहे. या गेमच्या अतिरेकाने खाणेपिणं विसरलेली काही कित्येक तरुणाई आहे. एकानं दागिन्याचं पॉलिश, घरामध्ये दागिन्याला पॉलिश करण्याचं होतं, तो पिऊन मेलेला आहे. आपल्याला माहित असेल की सोलापूरचा युवक ते पबजी खेळता खेळता जवळजवळ टेंभुर्णीपर्यंत तो चालत आला होता. म्हणजे हा खेळ खेळता खेळता कुठंपर्यंत जाईल. तुम्ही त्यातले नाही आहात असं माझं म्हणणं आहे, फक्त जायच्या अगोदर सीमारेषा ठरवायला पाहिजे असं म्हणून. सेल्फी नावाचा प्रकार आहे. याच्यातला डॅनी ब्राऊन नावाचा एक मुलगा आहे, त्याला सेल्फीचं व्यसन आहे. तो 10 तासात 200 सेल्फ्या काढतो. आणि यानं आत्महत्या का केली की त्या 200 सेल्फीतली त्या दिवशीची एकही सेल्फी चांगली नव्हती आणि म्हणून त्यानं त्या दिवशी आत्महत्या केली आहे. सेल्फी असं म्हटलं जातं की रोज जगभरामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त सेल्फ्या घेतल्या जातात. म्हणजे त्यात आपण कितवा नंबर आहे असं बघतो. म्हणजे सेल्फी विषयी असं म्हटलं जातं की लोकांच्या मनामध्ये इमेज न करता आल्यामुळं स्वतःच्याच इमेजवर प्रेम करत राहणं म्हणजे सेल्फी घेणं असं असतं म्हटलं जातं. तिसरी गोष्ट आहे की टिकटॉक. या निलांबरी जोशीने असं सांगितलंय की ह्या सोशल मीडिया आपल्या समोर दिलाय, पण ह्यांनी धंदे खूप केलेत. म्हणजे वर्षाला 800 कोटीचा व्यवसाय आहे. तुम्ही जे करतो ना, आपण छोटीशी गोष्ट करतो पण त्याच्यावर त्यांचा टिकटॉक. दिल्लीमध्ये सलमान, सोहेल आणि आमिर दिल्लीच्या त्या रस्त्यावरून निघाले आहेत आणि आमिरनं पिस्तूल काढला आहे आणि सोहेलवर रोखला आहे. दुर्दैवाने त्याच्यातली गोळी उडते आहे आणि सोहेल मरतो आहे. त्याला हे करायचं नव्हतं, त्याला टिकटॉकचं रील काढायचं होतं, पण ते काढण्यामध्ये हा अपघात झाला. आणि तो आता हा टिकटॉक आता आपल्याकडे बंद आहे, पण 19 कोटी त्याचे युजर्स आहेत. सायबर बुलिंग नावाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये 10वीचा एक विशाल नावाचा मुलगा आहे आपल्याच महाराष्ट्रातला, आणि त्याच्यावर एक पेज सायबर बुलिंगमध्ये आय हेट विशाल नावाचा हॅशटॅग चाललं आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये त्यानं स्वतःला संपवून घेतलं. 87% तरुणाई जी आहे ती सायबर बुलिंगमध्ये आहे. आपण त्याच्यामध्ये आहे का बघा. या सापळ्यामध्ये कॅट फिशिंग नावाचा प्रकार आहे. याच्यामध्ये आपण सगळेजण कुणी नाही कुणीतरी सगळेजण अडकलेलं असतो. खोट्या प्रोफाईलवरून खोटं प्रेम आणि खोट्या पैशासाठी हे सगळं जाळं टाकलं जातं. मध्ये म्हणजे माझा जो ड्रायव्हर आहे त्याच्याही वाट्याला हे आलं होतं. रात्री अचानक व्हॉट्सअपवर त्याला कॉल आला, व्हिडिओ कॉल आला आणि मग ते सुरू झालं. आणि हे सगळीकडे सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये 10वी 12वीची जी अडोलसेन्समधली मुलं आहेत ती याला बळी पडलेली आहेत. आपल्याला आठवतं का बघा, सोलापूरमध्ये सलग 3 ते 4 मुलांनी 1 ते 1.5 वर्षापूर्वी आत्महत्या केली आहे. त्याला कॅट फिशिंगच्या माध्यमातून केली असं म्हटलं.
आणि जो तुम्हा मला सगळ्यांना एक रोग आहे मोबाईलचा, त्याच्याविषयी नीलांबरी जोशी असं म्हणतात की नोमोफोबिया. याचा लॉंग फॉर्म आहे की नो मोबाईल फोबिया. म्हणजे 1-2 तास जरी आपल्याकडे जर मोबाईल नसेल, आता सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल, मोबाईल तुमच्या खिशात असेल, नोमोफोबिया म्हणजे खिशात जरी मोबाईल असला तरी 6 वेळेला जर 5 मिनिटाला हात जात असेल तर समजून चालायचं की ह्या रोगाला आपण बळी पडलेलो आहे. मोबाईल हरवला किंवा मध्ये एक बातमी आपण वाचली होती की नेटवर्कच 3-4 तास गायब झालं होतं. जवळजवळ 150 तरुण या देशातले ऍडमिट करावे लागले होते, नेटवर्कच नव्हतं. कारण पिलू 1 पिलू 2 ला त्यांना मोबाईलवर मेसेजच पाठवता आला नाही आणि एवढा 3 तासाचा विरह सुद्धा त्यांना सहन झाला. मी प्रवासाला व्याख्यानाला निघालो की माझ्याबरोबर जी तरुणाई असते त्या तरुणाईला मी सांगून ठेवतो, तुझा नेटपॅक बरोबर आहे का बघ, कारण तू तिकडं जर नाही मेसेज केला तर तिकडं आत्महत्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझ्याबरोबर येताना तू ह्या सगळ्या गोष्टी करत जा. नो मो फोबिया असं म्हटलं. पुढचं ते असं म्हणतात की पॅरेडिलिया नावाचा रोग आहे, त्याला रिंगिंग सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे हा 87% मला सुद्धा आपण तो सायलेंट मोडवर लावलेला असतो, पण उगाचच आपल्याला आवाज येतो, ऐकतो. आपल्याच ट्यून सारखं दुसऱ्याची ट्यून असली तर ते वाटतं की आपलीच ट्यून आहे. हे जर घडत असेल आपल्या बाबतीला तर समजून चला की आपण या रोगाला बळी. हे सगळे रोग आहेत. दुसरं त्यांनी सांगितलं की टेक्नोफरन्समध्ये, टेक्नोफरन्स या शब्दाची खूप 3-4 उदाहरणं दिलेली आहेत. घरामध्ये सगळेजण आहेत आणि मोबाईल सुरू आहे आणि कुणी कुणाला वेळ देत नाही म्हणून नात्यांच्या मध्ये खूप मोठी दरी पडलेली आहे. आपण टेक्नॉलॉजीला किती, मी बऱ्याच वेळेला मी स्वतःला हे ज्या वेळेला मी करतो आहे, समाजामध्ये आल्यानंतर माझा फोन गेले 2-3 दिवस संध्याकाळी अर्धा तास उघडतोय, बंद आहे. म्हणजे ज्या माणसांच्या समोर येतो आपण, जिवंत माणसाला किंमत द्यायची का कुठं 100 किलोमीटरवर दूर आहे तिथून फोन करतो त्याला मोबाईल. म्हणजे आम्ही ठरवलं पाहिजे की हे जे गोष्टी आहेत आपल्या बाबतीमध्ये, मोबाईल ही गोष्ट आमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण करणार नाही याचं जरा सर. दिवसातून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जगभरामध्ये याचा परिणाम तरुणाईवर काय झालाय, नीलांबरी जोशी असं म्हणतात की सरासरी तरुणाईचं वाचन 19 मिनिटाचं झालेलं आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा फेसबुक युनिव्हर्सिटीवर सुद्धा जरी एखादा लेख असला तर पहिलाच पॅरेग्राफ वाचला जातोय, कारण मेंटल डिस्ट्रॅक्शन आलंय, एकाग्रता संपून गेलेली आहे, सलग वाचता येत नाही. एखादी ऑडिओ असेल किंवा व्हिडिओ असेल ती सुद्धा 4 मिनिटाची असेल तर ती 1 मिनिटातच संपवते, लगेच झेपा घेते, पुढं घेते. म्हणजे त्याच्यामध्ये 24 तास त्याचं फेसबुक टायमिंग आहे 2.4 तास सलग. म्हणजे दिवसभरामध्ये त्याला व्यसन लागलंय. हे व्यसन कोणतं आहे? एखादा फोटो टाकताय, आता इथला फोटो टाकला असेल तुम्ही, ते तपासतंय काय की लाईक्स किती आले, आणि या लाईक्सवर अवलंबून त्याला लाईक्स आले नाही तरी ते उद्ध्वस्त होते की मी टाकतो आहे आणि मला लाईक्स कसे काय कोण देत नाही. आणि जोपर्यंत लाईक्स येत नाही तोपर्यंत अस्थिर राहतोय. मी जे सांगतो हे लागू पडत असेल तर तो योगायोग नाही समजायचा, ते खरंच त्याच्या बाबतीत घडतंय असं समजायचं. पेलटॉक नावाची एक त्याच्यामध्ये आहे, हे मला माहीत नाही बरं का, याच्यातलं एक मला फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी माहीत आहे, पण हे वाचून आपल्यासाठी मला ते पुस्तक वाचल्यानंतर जाणवलं की हे आपल्यापर्यंत पोहोचवावं. याच्यामध्ये व्हिडिओ समोर आत्महत्या करण्याची प्रेरणा दिली जाते आणि अशा शेकडो आत्महत्या जगभरामध्ये उभ्या राहतात. तुम्ही व्हिडिओ सुरू करायचा आणि तुम्ही कशा पद्धतीने आत्महत्या करताय, गोळी घालून करताय, फास लावून घेताय, तर ह्या पेलटॉक नावाच्या गोष्टीवर आपण गेलं तर ते बघताय. पॉर्न्स म्हणजे ब्ल्यू फिल्म्स बघण्याचं प्रमाण, म्हणजे ब्ल्यू फिल्म टोटल जगभरामध्ये 35% डाउनलोड होत आहेत. आजूबाजूला जर बघितलं की बोरिवलीला एका दिदीवर 40 जणांचा अत्याचार होतो. म्हणजे ह्या ज्या प्रेरणा जाग्या होत आहेत, किंवा मध्ये आपल्याला आठवतंय का बघा, त्या भरतीच्या परीक्षेमध्ये एका दादानं केस केली हायकोर्टावर की मी अभ्यास करत असताना मध्ये मध्ये अश्लील व्हिडिओ येत आहेत आणि ते बघितल्यामुळे मी पास झालो नाही, ह्याला जबाबदार तुम्ही आहे म्हणून तुम्हाला. पण ते हायकोर्टानं त्याला धुडकावून लावलेलं आहे. हे मध्ये मध्ये आमच्याकडे येत आहेत, याच्यापासून किती सावध राहायचं आपण ठरवा. आणखीन पुढची गोष्ट ते असं म्हणताय की ट्रोलिंग करणारे आपल्याकडे भरपूर आहेत. आपल्याकडे बघितलं असेल, कुठले अगदी तुम्ही खूप मोठ्या आदरणीय व्यक्तींच्या बाबतीमध्ये सुद्धा खालचं जर ट्रोलिंग बघितलं,
त्याचा अभ्यास केल्यानंतर मानसशास्त्रज्ञ म्हणतात की ट्रोलिंग करणारे, दुसऱ्यावर कुत्सितपणे डाग लावणारे किंवा शिव्या देणाऱ्यांचं व्यक्तिमत्व हे नार्सिसिस्ट प्रकारचं असतं. म्हणजे नार्सिसस नावाचा एक खूप सुंदर मुलगा होता ग्रीक, त्यांच्या पुराणामधला हा नार्सिसस. म्हणजे याला मानसशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की तो सुंदर मुलगा, दिसायला देखणा मुलगा एक दिवशी तलावाच्या काठी जातो आहे आणि तो आपलं प्रतिबिंब त्या तलावामध्ये बघतो आहे. तलाव शांत आहे आणि त्याचं प्रतिबिंब इतकं सुंदर आहे की तो प्रतिबिंब बघण्यामध्येच तो मग्न होतो आहे आणि तो तिथंच झाड बनून जातो. तलावाच्या बाजूला ज्याच्या फांद्या त्या तलावाच्या खाली कोसळलेल्या आहेत ते सगळ्या नार्सिसस पर्सनॅलिटी असं म्हणतात. हे सॅडिस्ट असतात. म्हणजे ट्रोलिंग करणारे या प्रकारामध्ये मोडतात असं म्हणतात. आणि ते पुढचे दोन गोष्टी आहे की ऑनलाईन होलिक्स असं म्हटलं, म्हणजे सतत ऑनलाईन राहण्याची इच्छा असते. कारण पलीकडच्या माणसाला कळालं पाहिजे की मी आहे, जिवंत आहे. आपल्या जिवंत असण्याची लक्षणं आपण ऑनलाईन आहोत ही आहेत. म्हणजे ऑनलाईन नसलो तर पलीकडच्याला वाटतं ही मेलं, त्याला वाटू नये मेलं, म्हणून ऑनलाईन होलिक्स नावाचा प्रकार आहे. अजून सुद्धा तुम्ही कदाचित ठेवला असेल पलीकडच्याला समजावं म्हणून कदाचित त्याला ऑनलाईन होलिक्स, म्हणजे याला कम्युनिकेशन ॲडिक्शन डिसऑर्डर असं म्हटलं आहे. आणि नेटफ्लिक्स नावाची गोष्ट आहे, तिनं तर जाहीर केलं आहे. नेटफ्लिक्सच्या त्या MDला विचारलं होतं की तुमचं ध्येय काय, तर त्यानं उत्तर दिलेलं आहे की ती मगरुरी असू शकते. तो असं म्हणतो की तरुणांची झोप उडवणं हे आमचं ध्येय आहे. म्हणजे ह्याच्यावरच्या सगळ्या सिरियल्स आहेत ते व्हल्गॅरिटी, लैंगिकता आणि हिंसाचारावर आधारित आहे. त्या गोष्टी तुमच्या माझ्या आयुष्यावर प्रभाव करतायत असं म्हटलं. मी समारोप करताना मी फक्त एवढंच सांगेन की ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याला हे कळालेलं आहे, जगामध्ये अशी काही व्यक्तिमत्व होऊन गेली की तिने एका क्षणामध्ये निर्णय घेतलाय, विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज कर्मफळे अर्पित पुढे जाणं. घडणं या शब्दामध्ये आहे की माझ्या आयुष्याची दिशा ठरवल्यानंतर ज्या चुकीच्या गोष्टी माझ्या आडव्या येणार आहेत त्या मला टाकून द्यायच्या आहेत. ज्यांनी या गोष्टी टाकून दिल्या, एका क्षणभरामध्ये ज्यांना जाग आली, बोध झाला. आपल्याला वाल्या माहिती आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर वाल्याला नारद भेटत आहेत आणि एकच प्रश्न विचारतायत की तुझ्या पापामध्ये तुझी बायको सहभागी आहे का, विचार. असा भ्रष्टाचारी माणसाला त्याच्या बायकोनं कधीतरी प्रश्न विचारावा की जे हे सगळं आहे, पोराणी प्रश्न विचारावा की तुम्ही जे पापाचं घरामध्ये आणता आहे त्याच्यामध्ये तुमच्या पापामध्ये, माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का, की जसं मग त्यावेळेला ज्यावेळेला समजतं त्या वाल्याला त्यावेळेला तो बदल होतो, एका क्षणात निर्णय घेतो. म्हणजे 8 हंडे इतके खून केल्यानंतर सुद्धा एका शब्दानं सुद्धा लक्षात आली चुकी त्या क्षणामध्ये बदलणारा वाल्या ही अफवा आहे आणि वाल्मिकी हे सत्य आहे. आम्ही जो निर्णय घेणार आहोत आमच्या आयुष्यामध्ये, जी निगेटिव्हिटी आहे ती अफवा झाली पाहिजे आणि आम्ही जो बदललेला आहोत, प्रकाश आहोत, ते सत्य झालं पाहिजे. ते घडलं तर होत राहतं. लाहोरमध्ये काही वर्षापूर्वी खूप मोठा दारुड्या रोज मारायचा बायकोला, पैसे घेऊन जायचा, घरातले सगळे पैसे संपले. म्हणजे जगभरामध्ये असं म्हटलं जातं की 3 प्रकारचे म्हणजे संकेत आहेत. की पहिला संकेत असा आहे की 2 संकेत आहेत की निघाला एखादा राजकीय व्यक्ती AC मधून रोज प्रवास करत असणारी अचानक खाली उतरते आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवते, समजून चालायचा संकेत आहे इलेक्शन जवळ आली आहे. तसं हा लाहोर मधली ही व्यक्ती सगळंच संपत आहे आणि तो शेवटी असं म्हणतो, कधीच गोड न बोलणारा दारुडा एखाद्या दिवशी गोड बोलतो त्यावेळेला संकेत समजून जायचं की आता मंगळसूत्राला हात आहे, कारण घरात विकण्यासारखं दुसरं शिल्लकच नाही. अशा त्या घरामध्ये तो बायकोला मंगळसूत्र मागतो आहे. ती म्हणते की सगळं देऊ शकेन पण मी नाही देऊ शकणार. ती देत नाही. हा बाहेर पडतो, म्हणतो गावात आपल्या लाहोरमध्ये एक व्यक्ती आली आहे, त्याची प्रवचनं सुरू आहेत, जरा ऐका, काही फरक पडला तर बघा असं म्हणतो. ही व्यक्ती निघाली आहे आणि सुदैवानं योगायोगानं मंदिरामध्ये जिथं प्रवचनं सुरू आहेत त्याच्या बाहेर जाऊन ही व्यक्ती उभी राहते आहे. अल्कोहोलचा अंमल नाही आहे म्हणून ते आत जाऊन बसते आहे आणि बसल्यानंतर ते प्रवचन ऐकल्यानंतर त्याच क्षणाला बदल होतो आहे. आणि ती प्रचंड पूर्वायुष्यामध्ये दारुडी असलेली व्यक्ती
त्या महापुरुषाच्या चरणावर डोकं ठेवते आहे आणि ती सांगते की नाही, मला आता दीक्षा द्या. ही व्यक्ती आहे स्वामी श्रद्धानंद म्हणून आहे. म्हणजे गो बॅक टू स्वामी दयानंद सरस्वती यांचा जो आर्य समाज आहे, त्या आर्य समाजाचे दुसरं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे दयानंद सरस्वतींनी देह ठेवल्यानंतर आर्य समाजाचे जे उत्तराधिकारी आहेत ते श्रद्धानंद आहेत, स्वामी श्रद्धानंद. पूर्वायुष्याचे ते लालजी मिश्र आहेत. कल सुना आज बना अशी जी व्यक्तिमत्व आहेत ती आपल्यासमोर मी आपल्यासाठी देतो आहे. तुलसीदास लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर एक क्षणभर सुद्धा बायकोला सोडायला तयार नाही. क्रोध एक क्षणामध्ये सोडला. त्यांनी रामायण लिहिलं, ते वाल्मिकी झाले. आणि तुलसीदास असं कथा खूप त्यांच्याविषयी अशा आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, 8 वर्ष सोडलंच नाही घरी जायला, माहेरला जाऊच दिलं नाही. विलक्षण प्रेम. म्हणजे आवाज जरी नाही आला घरामध्ये, म्हणजे दुकानातनं सुद्धा 4-4 वेळेला परत यायचे. आणि मग एक दिवशी ते वैतागून म्हणते, जाऊ द्या ना मला, माझी आई आजारी आहे, निरोप येतो आहे. आणि ते वैतागून देते परवानगी, जा म्हणते. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर घर खायला उठतायत आणि मग संध्याकाळी प्रवास करते. ती अंधारी रात्र आहे, विजा चमकत आहेत. नदीच्या काठाला बायकोला भेटायला माहेरी बायकोच्या, आणि जाताना नदीला पूर आलाय. पुराच्या पलीकडे कसं जायचं म्हणून त्याच्यामध्ये ते बसतायत. एका ओंडका वाहत येतोय, ओंडक्यावर बसतायत आणि पलीकडे जात आहेत. पलीकडे पोहोचल्यानंतर विजांचा चमचमाट होतो आहे आणि त्यांच्या असं लक्षात येते की ज्या ओंडक्यावर मी बसून आलेलो आहे तो ओंडका नाहीये, तर एका मेलेल्या माणसाचं फुगलेलं शरीर आहे. पण भान नाही ना, पुढं निघून जात आहेत. पूर्वी त्या घराच्या वर उत्तर भारतामध्ये असं वर झोपलं जायचं, गच्चीवर झोपलं जायचं. आणि तिथं पोहोचल्यानंतर, घरावर पोहोचल्यानंतर ती वरच असणार आहे, झोपली असणार आहे असं वाटतं तुलसीदासांना. आणि मग वर चढून जात आहेत. वर गेल्यानंतर ते असं म्हणतं, भेटता येते. राग येतोय बायकोला, म्हणते कशासाठी आला आणि कसं आला वर, कसा. त्यामुळे तू नाही का सोडलं खाली, दोर सोडलाय. म्हणजे कुठं दोर सोडलाय बघूया तरी. मग त्या कथाकाराने लिहिलंय की ते दोर नसतो, तर ती एक अजगरवरून खाली असतं आणि त्या अजगराला सोडून याला भानही नाही बायकोला. म्हणजे मिलने की तमन्ना, म्हणजे ते असतील गाणी खूप आहेत त्याच्यामध्ये तो तिथंपर्यंत पोहोचतो. मग ती एकच शब्द बोलते की जेवढा प्रयत्न तुम्ही मला इथं भेटण्यासाठी केला तेवढ्या प्रयत्न प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी केला असता तर राम कधीच तुम्हाला भेटला असता. एक शब्द, कल सुना आज बना. आणि पुन्हा तुलसीदास थांबले नाहीत, तपश्चर्या करत राहिले आणि तुलसी नारायणाचा जन्म झाला. कल सुना आज बना असं म्हटलं. आम्हाला ठरवायचं आहे की हा प्रवास आणि द लास्ट, हे सगळं जे आहे की घडतं माणूस, प्रचंड निगेटिव्हिटी असली, ज्याला कमवायचं आहे, ज्याला घडवायचं आहे आणि जगाला संदेश द्यायचा आहे, अशा व्यक्ती आपल्या अवतीभोवती सुद्धा असतात. म्हणजे नको त्या गोष्टीचा त्याग करून किंवा संघर्ष करायचा आहे. म्हणजे श्रद्धा दिदी सारखं पर्यायच नाही असं झाल्याशिवाय आम्ही प्रगती करू शकत. लाडू पोचले का? तिळाचे लाडू, नाम झालं तिळाचे लाडू. सत्यनारायण नारायण
सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण 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 ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण 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 ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण 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 ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण 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 ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण 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 सत्यनारायण नारायण वाटणारी बिर्याणी दादा बाजूला उभा किंवा पुढे या सगळेजण. ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण ओम सत्यनारायण आपल्या हातातला जो प्रसाद आहे तो पुढे असलेला आपला परमेश्वर आहे. आपल्या समोरच्या परमेश्वरामध्ये जर आम्ही नाही परमेश्वर बघू शकलो जिवंत माणसामध्ये, तर दगडामध्ये सुद्धा नाही भेटणार आपल्याला. दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली. तिळा वैष्णव हेल्याले गळा हार तुळशी. शिवमचं शिबिर असे तू हिमाचल घ्यायचा आपला संकल्प आहे. संकल्प वेड्याचा असला
तरी अनेक वेळेला सांगितले की घारेवाडीच्या डोंगरात येणारे सगळे वेडे आहेत. वर घारेवाडीचा एक माणूस आम्ही चाललो हा पुढे वारसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली. तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. आम्ही चालू हा पुढे वारसा. जिथे काल अंतू महाप्रसाद